नमस्कार, मी सुनीता शेरपूरकर. नागपुरी मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नागपुरी मेजवानी म्हटलं की नागपूरमध्ये विदर्भामध्ये आपल्या सांबारवडी ही खूप फेमस आहे. नागपुरात नाही आलेत नाही सांबारवडी नाही खाल्ली तर काय. तर आज ती सांबारवडी खूप गृहिणींना खूप कठीण वाटते आणि करायला खरंच ती कठीण आहे, पण ती सोप्यात सोपी आणि एकदम इझी पद्धतीने कशी आपण चटपट 10-15 मिनिटात तयार करूया आज ते बघूया. सर्वप्रथम काय केलं, आपण सांबार धुवून घेतलेला आहे. हा सांबार चिरून घ्यायचा. साधारणतः सांबारवडी बनवायला आपल्याला 4-5 सांबारवड्या वेळेवर बनवायच्या असल्या तर त्यासाठी काय काय सामग्री लागणार हे आता मी तुम्हाला दाखवणार. सांबारवडी तयार करायला सांबार, वडी गुंफायला बेसन, कांदा, जिरे, खसखस, लसण, थोडी चवीपुरती साखर, खोबरे किस, भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाणे, हिरवे वाटाणे, काजू किसमिस, मीठ, तिखट, हळद, थोडी सोप आणि चवीपुरती लिंबू आणि काळा मसाला. बेसन हे भिजवताना थोडं थोडं पाणी टाकूनच भिजवायचं. तेल टाकूया. यामध्ये जिरं टाकायचं. त्यामध्ये आपण कांदा छान असं 2 मिनिट झाकून ठेवूया. याला बघू शकता कांदे आणि मिरची आपली झालेली आहे. जो सांबार होता कोथिंबिरी, सांबार शिवाय कोथिंबिरी वडी अपुरी ना. याला आपण सांबार वडी पण म्हणू शकतो, कोथिंबिरी वडी पण म्हणू शकतो. विदर्भाची ही खास फेमस रेसिपी आहे, पण ती कशी सोप्यात सोपी आणि लवकर करता येईल ते मी तुम्हाला आज दाखवते. यामध्ये आपण आता जे भाजलेले शेंगदाणे होते ते, खोबरं, हिरवे वाटाणे, काजू आणि किसमिस, तुम्ही बघू शकता आपला मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे. यामध्ये कोणी कोणी तिखट टाकतात, मी यामध्ये मिरची यूज केलेली आहे. कोथिंबिरी, खोबरं याचा छान सुगंध सुटलेला आहे. त्याला थोडंसं 5 मिनिट आपण थंड करूया. आता आपण सांबारवडी तळण्याची सुरुवात करूया. प्रथम कढई मांडली मी. तेल छान गरम होऊ द्यायचं हाय फ्लेमवर. आपण जे बेसन सांबारवडीसाठी भिजवून घेतलं होतं त्यासाठी आता आपण त्याचे गोळे करून घेऊया. साधारणतः आपल्याला 5-6 सांबारवड्या करायच्या आहे आणि सांबारवडी आपण लाटायसाठी त्याची एक पोळी तयार करून घेऊया. आपलं तेल बघताय तुम्ही छान कडक होत आहे, पण तळताना मात्र लो याच्यावर त्याला तळायचं. ही पाती आपली तयार झालेली आहे सांबारवडीची. याला आपण छान गरम मसाला लावून घेऊ. मी सांगितलं होतं जर गरम मसाल्याचं हे सारण तयार केलं ना आणि याला लावलं की हे खूप छान तयार होतं आणि त्याचा सुगंध खूप छान येतो आणि चव पण छान लागते. आता आपण यामध्ये हा जो मसाला आपण तयार केलेला आहे, छोट्या छोट्या सांबारवड्या तयार करायच्या. म्हणजे काय होतं, तळायला पण फार सोप्या जातात आणि कोणाला सर्व करायचं असलं किंवा खायला द्यायचे असल्या तर त्या देताना पण फार इझी जातं. आणि याचा बोट लावला ना तर की ही सांबारवडी फुटणार नाही. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता जी गुंफलेली सांबारवडी आहे ती आपण हळूवारपणे तळून घेऊ. आता ही सांबारवडी तयार आहे. ही आपण कढी सोबत किंवा गोड दह्यासोबत किंवा मग टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतो. बघा तर मग जी कठीण वाटणारी सांबारवडी अगदी सोप्या पद्धतीने करून तयार. अशा चविष्ट आणि सोप्या रेसिपीजसाठी स्वाद विथ सुनीता या यूट्यूब चॅनलला बेल आयकॉन क्लिक करून नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक व इंस्टाग्रामवर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या खास रेसिपी सोबत. नमस्कार.